नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 11.2 सॉल्व करणार आहोत। प्रॅक्टिस सेट सॉल्व करण्यापूर्वी आपण थोडी बेसिक माहिती समजून घेऊया। आपण इयत्ता 6वीच्या वर्गामध्ये बार ग्राफ, या ग्राफला बार ग्राफ म्हणतात, हे आपण पाहिलेलं आहे। बार ग्राफ येथे फक्त एकच कॉलम असतो म्हणून याला बार ग्राफ म्हणतात। आपण 7वीच्या वर्गामध्ये या प्रकारचे जॉइंट बार ग्राफ, हे कसे आहेत? जॉइंट बार ग्राफ आहेत, म्हणजे दोन बार येथे जॉइंट आहेत म्हणून हा जॉइंट बार ग्राफ आहे। हे आपण 7वीच्या वर्गामध्ये पाहिलेलं आहे, जॉइंट बार ग्राफ। बरोबर आहे। आता 8वीच्या वर्गामध्ये आपल्याला सब डिवायडेड बार ग्राफ म्हणजे काय हे पाहायचं आहे। सब डिवायडेड बार ग्राफ हा आपला सब डिवायडेड बार ग्राफ आहे। म्हणजे एकाच बारला आपण डिवाइड केलेले आहे दोन पार्टमध्ये। बरोबर आहे, दोन पार्ट किंवा 3 पण पार्ट असू शकतात, 4 पण पार्ट असू शकतात। तर हे कसं आहे? सब डिवायडेड बार ग्राफ म्हणजे एकाच बारचे आपण डिवायडेशन केलेलं आहे म्हणून हा आहे सब डिवायडेड बार ग्राफ। आता यावरचे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत। येथे पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे, ऑब्झर्व दी फॉलोइंग ग्राफ अँड आन्सर दी क्वेश्चन्स। तर येथे पहिला प्रश्न आहे, स्टेट दी टाइप ऑफ दी ग्राफ। हा कोणत्या प्रकारचा ग्राफ आहे? तर हा सब डिवायडेड बार ग्राफ आहे। याचा आन्सर काय आहे? सब डिवायडेड बार ग्राफ। नंतर दुसरा प्रश्न आहे, हाऊ मच इज दी सेविंग्स ऑफ वैशाली इन दी मंथ ऑफ एप्रिल। हे पहा, एप्रिल महिन्यासाठी आपण डार्क केलेला आहे कॉलमला आणि मार्च महिन्यासाठी फेंट केलेलं आहे। जे फेंट आहे ते मार्च महिन्याची सेविंग आहे आणि जे डार्क आहे ते एप्रिल महिन्याची सेविंग आहे। आता आपल्याला येथे वैशालीसाठी विचारलेलं आहे, म्हणजे वैशालीसाठी हा आपला कॉलम आहे। बरोबर आहे। आता हाऊ मच इज दी सेविंग ऑफ वैशाली इन दी मंथ ऑफ एप्रिल। एप्रिल महिन्यासाठी काय केलेलं आहे? डार्क केलेलं आहे। तर आता वैशालीची एप्रिल महिन्याची सेविंग किती आहे? डार्क येथपर्यंत आहे। बरोबर आहे। मग येथे किती, कोणता नंबर येईल? 600। बरोबर आहे, म्हणजे एप्रिल महिन्याची सेविंग किती आहे? 600 रुपीज। बरोबर आहे। आता नेक्स्ट, हाऊ मच इज दी टोटल ऑफ सेविंग्स ऑफ सरोज इन दी मंथ्स मार्च अँड एप्रिल। आता सरोजसाठी हा कॉलम आहे। बरोबर आहे। हाऊ मच इज दी टोटल ऑफ सेविंग्स ऑफ सरोज इन दी मंथ्स मार्च अँड एप्रिल। मार्च महिन्यासाठी फेंटमध्ये एवढी आहे आणि एप्रिल महिन्यासाठी एवढी आहे। आपल्याला टोटल विचारलेलं आहे, म्हणजे टोटल ही दोन्ही मिळून किती येईल? टोटल 800 रुपीज। नेक्स्ट, हाऊ मच मोर इज दी टोटल सेविंग्स ऑफ सविता दॅन दी टोटल सेविंग्स ऑफ मेघा। सवितासाठी हा कॉलम आहे। सविताची टोटल सेविंग्स किती आहे? इथपर्यंत आहे 1000 रुपीज। अँड मेघासाठी हा कॉलम आहे आणि मेघाची टोटल सेविंग्स किती आहे? इथपर्यंत आहे, म्हणजे 500 रुपीज। बरोबर आहे। आता मग डिफरन्स किती येईल? 1000 मायनस 500 रुपीज म्हणजे काय येईल? 500 रुपीज। म्हणजे हाऊ मच मोर इज दी सेविंग ऑफ सविता। सविताची सेविंग किती आहे? 500 रुपीज जास्त आहे मेघापेक्षा। आता नेक्स्ट, हुज सेविंग्स इन दी मंथ ऑफ एप्रिल इज द लिस्ट। सगळ्यात कमी सेविंग्स एप्रिल महिन्यामध्ये कुणाची आहे? सगळ्यात कमी एप्रिल महिन्यासाठी काय आहे? बोल्ड केलेलं आहे। सगळ्यात लहान बोल्ड असणारा कॉलम कोणता आहे? हा आहे। मग ही मेघाची आहे। सगळ्यात कमी सेविंग्स एप्रिल महिन्यामध्ये कुणाची आहे? मेघाची आहे। नेक्स्ट, येथे दुसऱ्या प्रश्नामध्ये मित्रांनो आपल्याला सब डिवायडेड बार ग्राफ काढायचा आहे ग्राफ पेपरवर। तर प्रश्न कसा आहे आपला, येथे 5वी 6वी 7वी 8वी या विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे, काही मुलांची आहे आणि काही मुलींची आहे। तर आपल्याला स्केल पण दिलेला आहे, वाय ॲक्सिसवर 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 स्टुडंट्स हे स्केल घ्यायचं आहे आणि बॉईज आणि गर्ल्सला आपल्याला सब डिवायडेड बार ग्राफमध्ये इंडिकेट करायचं आहे। तर सोडूया प्रश्न ॲज इट इज मी लिहून घेतलेला आहे। येथे आपल्याला वाय ॲक्सिसवर स्केल काढायचा आहे 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 स्टुडंट्स। मी येथे पेनाने लिहितो, तुम्हाला सर्व हे पेन्सिलने वर्क करावं लागेल। पेनाने लिहिल्यामुळे आपल्या व्हिडिओमध्ये क्लिअर दिसेल म्हणून पेन यूज करतो आहे मी। येथे स्केल लिहिणार आपण। स्केल काय दिलेला आहे आपल्याला
ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 स्टुडंट्स घ्यायचे आहेत आपल्याला. हा स्केल घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला सब डिवायडेड बार ग्राफ काढायचा आहे. तर आपण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस काढू. मी पेनाने काढतो आहे, तुम्हाला पेन्सिलने काढावं लागेल. कसे काढायचे हे माहीत आहे तुम्हाला. व्हर्टिकल जो ॲक्सिस असतो तो वाय ॲक्सिस असतो आणि हॉरिझॉन्टल जो ॲक्सिस असतो तो एक्स ॲक्सिस असतो, हे आपल्याला माहीत आहे. मी प्रथम 2 ॲक्सिस काढलेले आहेत, त्या ॲक्सिसला ॲरो पण दिलेले आहेत आणि त्यांच्या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनला ओने इंडिकेट केलेलं आहे. तर आपल्याला वाय ॲक्सिसवर स्केल घ्यायचा आहे, म्हणजे 1 सेंटीमीटर डिस्टन्स सोडून या डार्क लाईनवर आपल्याला मार्किंग करायची आहे. 10, 20, 30, 40, 50, 60, 70 हा स्केल आपण वाय ॲक्सिसवर घेतलेला आहे. ॲक्सिसला वाय आणि एक्स अशी नावे दिलेली आहेत. तर आता आपल्याला बॉईज आणि गर्ल्स यांचा आपल्याला काय करायचं आहे, सब डिवायडेड बार ग्राफ. बॉईज एवढे आहेत, गर्ल्स एवढे आहेत, दोघांची ॲडिशन किती होईल, 51 होईल. बरोबर आहे. 34 बॉईज आहेत आणि गर्ल्स 17 आहेत, 51 होईल. तर आपण आता काय करायचं, हे 1 सेंटीमीटर डिस्टन्स सोडून द्यायचं आणि हा 1 सेंटीमीटर डिस्टन्सचा एक आपण कॉलम काढायचा. किती काढायचा तो, 51पर्यंत. दोघांची ॲडिशन 51 होते, म्हणून 51पर्यंत इथे मार्किंग करायची आपण. 51 ही 50ची आहे बोल्ड लाईन आणि त्या पुढची एक लाईन म्हणजे 51 होईल. बरोबर आहे. आता 51ची मार्किंग केली आपण, एक असा कॉलम काढून घेऊ आपण. आता हा कॉलम झालेला आपला टोटल 51चा. बरोबर आहे. 51 पैकी 34 बॉईज आहेत, म्हणजे 30 नंबर हा आहे, म्हणजे 4 लाईन अजून वाढतील, म्हणजे इथपर्यंत येईल. 34ची मार्किंग केलेली आपण. आता बॉईजसाठी आपल्याला इंडिकेशन करावं लागेल. सपोज हा डार्क कॉलम आपण काय करणार आहोत, बॉईजसाठी घेणार आहोत, कारण एकाच बारमध्ये 2 आपल्याला इन्फॉर्मेशन इंडिकेट करायच्या, त्यासाठी वेगवेगळी मार्किंग करावी लागेल. ही डार्क मार्किंग आपण बॉईजसाठी केलेली आहे आणि फेंट म्हणजे मार्किंग करणारच नाहीत, तसं ब्लँक राहू देणार, ते आपण गर्ल्ससाठी. बरोबर आहे. तर आता हे, कारण हे 34 बॉईज आहेत, म्हणजे बरोबर उरलेले किती होतील, 17 गर्ल्स होतील. आता हे झालेले आपले 5th क्लासचे. बरोबर आहे. 5th क्लास, येथे 5th क्लास करू. आता 1 सेंटीमीटर डिस्टन्स सोडून देऊ, हे 1 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊ. येथे आपण 6th क्लासचे बॉईज आणि गर्ल्स सब डिवायडेड बार ग्राफ काढू तिथे. तर 6th क्लास टोटल ॲडिशन किती होईल, 40 होईल. बरोबर आहे. टोटल ॲडिशन 40, म्हणजे हा आपल्याला कॉलम 40पर्यंत घ्यावा लागेल. हे 40 आहे. बरोबर आहे. 40 म्हणजे इथपर्यंत आपण कॉलम घेणार आहोत. बॉईज आणि गर्ल्स दोन्ही मिळून 40 होतात, म्हणून आपण 40पर्यंत घेतलेला आहे. आता त्यापैकी बॉईज किती आहेत, 26 आहेत. 6th क्लासचे बॉईज 26 आहेत. हे 20 होईल, हे 25 आणि 26, म्हणजे एक लाईन ही होईल. बरोबर आहे. आता हे बॉईजसाठी 26, बॉईजला आपण डार्क करणार, असं बोल्ड करून घेऊ बॉईजसाठी. टोटल कॉलम आपण 40चा काढलेला आहे, त्यापैकी 26 बॉईज आहेत, म्हणजे उरलेले गर्ल्स किती असतील, बरोबर 14 असतील, म्हणजे ह्या 14 काय झाल्या, गर्ल्स झाल्या. आता 7 क्लाससाठी आपण येथे कॉलम घेऊ. 7 क्लासची टोटल ॲडिशन किती आहे, 5, 3 म्हणजे 35पर्यंत आपल्याला कॉलम घ्यावा लागेल. तर हा 30 होईल आणि हा 35. प्रत्येकामध्ये 1 सेंटीमीटर डिस्टन्स ठेवायचं. आता 35चा आपण मार्किंग केलेली आहे, त्यापैकी 21 बॉईज आहेत. 20 होईल आणि पुढची एक लाईन म्हणजे 21 होतील, कारण एका सेंटीमीटरमध्ये 10 लाईन्स आहेत, म्हणजे
MM म्हणजे एक स्टुडंट्स होईल, 10 MM म्हणजे 10 स्टुडंट्स होतील. आता हे बॉईज आहेत, डार्क करणार आपण. 21 बॉईज फॉर 7th क्लास. आता फॉर 8th क्लास टोटल स्टुडंट्स आहेत 45, म्हणजे आपल्याला 8 क्लाससाठी 8 क्लास 45पर्यंत मार्किंग करावी लागेल. तेवढा एक बार घेऊ आपण 45पर्यंत. हे 40 होतील आणि हे 45 होतील, बरोबर आहे. एवढ्या हाईटवर आपण बार काढलेला आहे. तर आता आपल्याला त्यापैकी 25 बॉईज दिलेले आहेत. 45 पैकी 25 बॉईज आहेत, म्हणजे बॉईजचा हा कॉलम होईल एवढा, बरोबर आहे. हा डार्क करणार आपण. 45 त्यापैकी 25 बॉईज आहेत, म्हणजे उरलेले 20 किती आहेत? गर्ल्स आहेत. ह्या 20 गर्ल्स आहेत, म्हणजे गर्ल्स न काढता पण ॲटोमॅटिक येऊन जातात. दोघांची ॲडिशन घ्यायची, त्यापैकी बॉईजची मार्किंग करायची, म्हणजे उरलेले काय होतात? गर्ल्स होऊन जातात. याचप्रमाणे प्रत्येक सब डिवायडेड बार ग्राफसाठी हाच रूल यूज करायचा. स्केल घेतलेला आहे आपण. बॉईजसाठी डार्कने इंडिकेट केलं, गर्ल्ससाठी फेन कॉलम किंवा ब्लँक कॉलमने इंडिकेट केलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपण सब डिवायडेड बार ग्राफ काढलेला आहे. येथे आपण नंबर ऑफ बॉईज अँड गर्ल्स असं लिहू शकतो. दोन्ही पण आहेत, बॉईज आणि गर्ल्स, आणि त्यांचा हा ग्राफ आहे.